हाय गाईज, कसं काय मजेत. वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग सुरू मी केला आहे कारण आज चालू डेकोरेशन आमच्या घरी गणपतीचं. तर आज आहे गणेश फेस्टिवल. तर तुम्हाला सर्वांना हॅपी गणेश फेस्टिवल. अँड आमची तयारी मस्त चालू आहे बघा. आणि आम्ही दोघंच करत आहोत सकाळपासून. तर आज आम्हाला खूप खुशी व्हायली की आपण दोघांनी मिळून काही ना काहीतरी. काय झालं? टोचलं मग. आरामशीर करणं. मग जमलं. एका साईडनं आलं बरोबर. एकच नंबर. हो ना. आता या साईडनं दोन्ही साईड बरोबर आले पाहिजे. हे बघ मिऱ्या जमल्या का? मग असं नाही का जास्त गोळा झाला इथं. इथे का? हां बघ बघू दे. बघ बरं. नाही ना रे, हो ना, बघ ना, खूप जास्त गोळा दिसायला. गोळा नाही, मिऱ्या लावल्या तर तशात दिसणार आहेत ते. मग इकून पण तसंच करायचं का? हां, ते थोडं टाईट घ्यायला पाहिजे होतं का मग? नो. टाईट घेतल्यावर चांगलं असतं वाटतं. ते ट्रायंगल दिसलं असतं. हे मुद्दाम असं खाली हे करून टाकलं. आता हे पण तसंच घ्यायचं. सेम इथे पिन आहे बघ. हे बघ. ही पिन नाही पाहिजे, पॉपिन्स घे. असं काहीतरी डेकोरेशन झालेलं आहे त्यावर सध्या. तर फ्रेंड्स बघा, आतापर्यंत आमचं एवढं झालेलं आहे. अशा प्रकारे केलं जसं जमतं तसं थोडं थोडं. तर सध्या एवढं झालं, पण मला नाही याच्यामध्ये अजून पण थोडी काहीतरी कमी वाटत होते. म्हणून आता मी पुन्हा याच्यामध्ये थोडंसं हे करणार. ठीक आहे. आणि आता यार उशीर पण व्हायला लागला आहे बघा. 6 वाजून गेले पण माझं आणखीन झालं नाही. थोडं फास्ट करावं लागणार आहे. एवढं पण छान होते. तर मग हे बघ, याच्यामध्ये आणखीन काही डेकोरेशन न करता मला असंच चांगलं वाटायला. तसंच चालू जाऊ दे आता. याच्यामध्ये थोडीशी रायटिंग ऍड करतो. तू काढायला लाइटिंग ऍड करू आता आपण त्याच्यात थोडी. मी थकलो. थकला एवढा लवकर? मग एवढ्या मेहनतीच्या नंतर आखिरकार आम्ही डेकोरेशन कंप्लीट केलं. तुम्हाला बघायचं आहे तर कंप्लीट म्हणजे पूर्ण कंप्लीट नाही झालेलं, थोडंसं बाकी आहे. पण तुम्हाला थोडंफार दाखवून देते. ठीक आहे. बघा, हे झालेले एकदम गणपती बाप्पासाठी डेकोरेशन तयार. मला नक्की सांगा कसं जमलं आहे. मला जसं जमते थोडंफार मी माझ्या प्रयत्नांनी केलं. तर आता बस गणपती बाप्पाची वाट बघत बघा. मस्त जमलं आहे ना. आणि हे बघा काय करते, डेकोरेशनमध्ये ना थोडासा मी कापूस ॲड करणार आहे. मग आता कापूस साफ करत बसला आहे बिचारा. इकडे बघ. ऐ मस्त जमलं. आणखीन थोडंसं काहीतरी पाहिजे का याच्यात? लाईट चालू करू नये का? लाईट कोणता चालूच आहे ना. माझा अच्छा ते का फोकस. एक मिनटं, त्याला कसं चालू करतात? थांब, मी करते. बघू इकडे बघू. हां, अजून एकदा अजून एक. मग अजून एकदा का? हा, अजून टॅप. म्हणजे याचं हे चेंज होते. टॅप कर बघा बस. लाईटला बाहेर जायचं. झालं आहे का? हा यार बघ, मस्त आहे सध्या आता, है ना. तर फ्रेंड्स, माझा सगळ्यात जास्त टाईम तर डेकोरेशनमध्येच गेला. तर आता डेकोरेशन तर मोस्ट ऑफ झालंच. तर आता मोदक बनवायचे मला. तर मी आता बनवणार आहे मोदक मस्त. आणि माहिती तुम्हाला, मला ना मोदक एवढे जास्त आवडतात ना, इतके मस्त लागतात. मी मस्त, तसे काही खूप स्पेशल रेसिपी नाही आहे माझी मोदकची. मी एकदम सिम्पल स्वीट गुळाचे मोदक बनवणार आहे. आता माझी झाले पूर्ण मोदक तयार करून. आणि मी केले गुळाचे एकदम साधे सिंपल मोदक केले. तुम्हाला दाखवते, एक मिनिट. हे बघा, हे केले मी मोदक मस्त छोटे छोटे गणपती बाप्पासाठी. तर आता हे मोदकाचा प्रसादच दाखवणार आहे मी गणपती बाप्पाला. आणि आता तयारी पण झाली, मोदक पण झाले. तर आता आपण स्थापना करू. तर फ्रेंड्स बघा, हे माझं फायनल डेकोरेशन आहे. आणि आता मी बाप्पा आणणार आहे इथेच. आणि आता मी करणार बाप्पाची स्थापना.
तर फ्रेंड्स, आत्ताच गणपती बाप्पाची आरती झालेली आहे. तुम्ही बघू शकता बघा, किती छान दिसत आहेत ना, मस्त प्रसन्न वाटते गणपती बाप्पा आले की. तर आरती तर झाली, पण आता ना शेजारच्या काकूंची मुलगी आहे छोटीशी, तिचा बड्डे, तर आता मी तिचा बड्डे सेलिब्रेट करायसाठी जाते. अपूर्वा स्माइल कर. तर फ्रेंड्स, हाच होता माझा आजचा पूर्ण ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय, सी यू.